प्रत्येक शहराला वेगवेगळी खाद्य संस्कृती आहे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये बनवले जाणारे खाद्यपदार्थ ही त्या शहराची ओळख असते। अयोध्येमध्ये हनुमानगडीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची भक्तांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत असते। मात्र आता हनुमानगडीमध्ये प्रसाद म्हणून घेतला जाणारा लाडू जो आहे तो मात्र हनुमानगडीची ओळख बनणार आहे। मी आहे सध्या अयोध्येतल्या मिठाईच्या दुकानामध्ये। आपण पाहतोय की मिठाईची दुकानं जी आहेत ती 22 जानेवारीच्या निमित्तानं सजलेली आहेत। मोठ्या प्रमाणावरती लाडू खरेदी करण्यासाठी गर्दी केली जाते। मात्र हेच लाडू जे आहेत ते हनुमानगडीची ओळख बनणार आहे। त्याचं कारण असं आहे की जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे जीआय टॅगसाठी काही एका समितीनं इथल्या लाडूंचं आवेदन जे आहे ते दिलेलं आहे आणि लवकरात लवकर जीआय टॅग जो आहे तो या लाडूला मिळेल असं सुद्धा सांगितलं जाते। आपल्याबरोबर इथले व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। हमको बताइए कि कौन कौन से लाडू आपके पास है? हमारे यहाँ बेसन लड्डू और खुरचन पेड़ा मिलेगा। खुरचन पेड़ा हनुमानगढ़ी में जो प्रसिद्ध है बेसन लड्डू। हाँ, देसी घी का जो है लड्डू प्रसिद्ध है। कितना कितना केजी चलता है? 400 रुपए केजी। 400 रुपए केजी। अभी उसको जीआई टैग मिलने वाला है, आप बहुत खुश होंगे? ये तो बहुत अच्छी बात है, जो हम लोगों के लिए खुशखबरी है। हाँ। वैसे भी हम लोग वैसे भी खुश हैं, अयोध्या में राम मंदिर का निर्माण हो रहा है, इससे ज्यादा हम लोगों के लिए क्या बात। ओके, जीआई टैग जब मिलेगा तो एक हनुमानगढ़ी की अलग से पहचान बन जाएगी। मतलब हनुमानगढ़ी में लोग आते हैं, लड्डू खरीद लेते हैं, लेकिन अब हनुमानगढ़ी की जो पहचान है वो उस लड्डू से होगी। लड्डू यहाँ पे पहले से भी फेमस था, बेसन लड्डू यहाँ का पहले से भी, लेकिन जीआई टैग बनने से थोड़ा और फेमस हो जाएगा, तो ये तो अच्छी बात है। मतलब ये बेसन लड्डू यहाँ ही बनता है? हाँ, यही बनता है। सबसे ज्यादा बेसन लड्डू पूरे इंडिया में अयोध्या में ही मिलेगा आपको। आता आपण पाहतोय की व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारचा उत्साह आहे। आधीपासूनच बेसन लाडू जे आहे ते या ठिकाणी बनवले जातात। मात्र आपण पाहतोय की हा बेसन लाडू जो आहे तो या बेसन लाडूची एक वेगळी ओळख जी आहे ती आता निर्माण होणार आहे। तो म्हणजे हाच बेसन लाडू जो आहे तो जीआय टॅग मिळाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये हनुमानगडीचा लाडू म्हणून ओळखला जाईल आणि त्याला लवकरात लवकर जीआय टॅग मिळेल त्यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। मात्र जर जीआय टॅग मिळाला तर आमच्यासाठी आनंदाची बातमी असेल अशी प्रतिक्रिया या व्यापाऱ्यांनी दिल्याचं पाहायला मिळतं आणि 22 जानेवारीच्या निमित्तानं अयोध्येतली मिठाईची दुकानं जी आहेत ती सुद्धा फुललेली पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।